नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की सायली ही शुद्धीवर आलेली असते आणि प्रतिमाने रक्त तर दिलेले असते, पण जाताने आपल्या लेकीच्या डोक्यावर एक प्रेमाचा हात आणि स्पर्शसुद्धा ती देऊन गेलेली असते. कारण एक रक्ताचं नातंच हे जवळ येत असतं आणि तेच रक्ताचं नातं संकटात कामं येत असतं. आज प्रतिमाने ते दाखवून दिलेले असते आणि जाताने एक मायाच्या स्पर्शाने ती आपल्या सायलीला सुद्धा भेटून गेलेली असते आणि बेशुद्ध असणारी सायली प्रतिमाच्या त्या स्पर्शाने शुद्धीवर आलेली असते आणि सायलीला सुद्धा हे सर्व आठवणार असते. तेव्हा सायलीसुद्धा आपली आई आली असे तिला जाणवते. तेव्हा मात्र प्रतिमा ही आई म्हटल्यानंतर तेथून निघून जाते, कारण तिला तिच्या मुलीची आठवण होते. पण तिला हे माहिती नसते की ज्या मुलीला आपण रक्त दिले ती आपलीच मुलगी आहे आणि आज त्या मुलीला देवकृपेने आपण भेटलो सुद्धा. देवाचा काही चमत्कार वेगळाच असतो. जे काही होते ते चांगल्यासाठीच होत असते, म्हणून सायलीला आज जीवदान मिळालेले असते. कल्पनाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुनचा तर आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. तेव्हा कल्पना आणि चैतन्य म्हणतात की अर्जुन, तू सायलीला एक नंबर भेटावे, म्हणजे तो तुझाच हक्क आहे, कारण तुझी काय अवस्था झाली होती आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितली. तेव्हा मात्र कुसुमला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि कुसुम हे सर्व सत्य आता लवकरच हे सर्वांना सांगणार असते, कारण तिने जी प्रतिमा घेऊन आली होती ती प्रतिमा हीच तुमची प्रतिमा आत्या होती आणि तिनेच आपल्या सायलीला रक्त दिले. ह्या सर्व सत्याचा उलगडा कुसुमच करणार असते. मात्र जेव्हा नागराज हॉस्पिटलमध्ये येत असतो आणि नागराजला धक्का हा प्रतिमाला लागलेला असतो आणि देवकृपेने नागराज प्रतिमाला बघत नाही. जर प्रतिमाला त्याने बघितले असते तर खूप मोठा असा अनर्थ घडला असता, कारण त्याने प्रतिमाला सुद्धा तिचा जीव घेण्याचा नक्की प्रयत्न केला असता. तेव्हा मात्र नागराज आणि सुमन हे हॉस्पिटलमध्ये येतात, तर समोर काय दिसते की सायली शुद्धीवर आली आणि कल्पना खुश होऊन सांगते की अगं सुमन, आपली सायली शुद्धीवर आली. तर नागराजच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सायली शुद्धीवर आले हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, पण सायलीची ही अवस्था कोणी केली असेल त्याला तर मी सोडणार नाही. तर नागराज आणखीनच घाबरतो. आता काय उत्तर द्यावे हे नागराजला सुद्धा समजत नाही. तेव्हा लगेच तो महिपतला ही बातमी सांगण्यासाठी बाजूला जाऊन फोन करतो आणि महिपतला सांगतो की तुला जे काम द्यावे ते काम कोणतेही तू व्यवस्थित का करत नाही. मागे तुला रविराजच्या गाडीचा ॲक्सिडेंट करण्यासाठी सांगितला होता, ते सुद्धा काम तू अर्धवट केले आणि तेव्हासुद्धा ती मुलगी वाचली, प्रतिमा वहिनी वाचली आणि तो रविराजसुद्धा. आणि आता तर ह्या सायलीला मारण्याचा प्लॅन तर तू केला होता आणि तुझा माणूस तर खात्रीने सांगत होता की ती मुलगी वाचू शकणार नाही. मग आता हॉस्पिटलमध्ये ती मुलगी कशी वाचली आणि तिला कोणीतरी रक्त हे दिले, हे कसे घडले? आणि म्हणून नागराज महिपतवर चिडलेला असतो. महिपत म्हणतो की हे शक्यच नाही, ती मुलगी कशी वाचू शकते? म्हणून महिपतला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. साक्षी येते आणि साक्षीसुद्धा हे सर्व सांगते की आता ती सायली शुद्धीवर आली, त्यामुळे आता काही खरे नाही. मी तुम्हाला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तुम्ही जे खेळायचे ते खेळतच असतात आणि तुमचं आता हे सर्व अर्जुन समोर येणार आणि तो अर्जुन आता हा चवताळलेला असणार. तो एकेकाला चांगली ही शिक्षा देणारच आणि त्याला तर हेच लागते, कारण आपण त्याच्या शेपटीवर पाय दिला आणि तो अर्जुन सुभेदार आहे नावाचा. तेव्हा आता तो सर्व सत्य हे कसे लवकरच वधून काढणार हे आता आपल्याला काही खरे नाही. म्हणून त्या सायलीचा आता बंदोबस्त करायला हवा. त्यामुळे असं कल्पना म्हणत असते की अहो डॉक्टर, सायलीला डिस्चार्ज केव्हा मिळेल? आमच्या सायलीची म्हणजे ही अवस्था अशी झाली आणि तिची काळजी आम्हाला घरीच जास्त घेता येईल. तर अश्विन म्हणत असतो की अगं आई, सायली वहिनीची तब्येत अजून क्रिटिकल आहे आणि तिला इतक्या लवकर घरी लिहून व्यवस्थित काळजी घेता येणार नाही, त्यामुळे तिची ट्रीटमेंट येथे बेस्ट राहील आणि काही तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा आहेत, त्यांच्या खाली आपली सायली असेल. तेव्हा मात्र सायली अजूक 1-2 दिवस ही हॉस्पिटलला असणार असते आणि त्याच प्रेडमध्ये प्रिया, साक्षी आणि नागराज महिपत यांनी सायलीला मारण्याचा पुन्हा कट रचलेला असतो. तेव्हा मात्र महिपत आपल्या त्या माणसाला फोन लावतो आणि फोन लावून त्याला म्हणत असतो की मी तुला जे काम सांगितले होते ते सुद्धा तू व्यवस्थित पार पाडले नाही आणि ती मुलगी जिवंत आहे. तर तो गुंड म्हणतो की असे कधीच होऊ शकत नाही,
मी माझ्या डोळ्यांनी बघितले की ती मुलगी जिवंत नाही, ती जीवन मरणाच्या दारात होती आणि काही सेकंदात ती मरणार होती। तेव्हा महिपत म्हणत असतो की तिला अचानक येऊन कोणीतरी ब्लड दिले आणि ब्लड दिल्यामुळे ती मुलगी जिवंत झाली। तेव्हा आता यापुढे काय करायचे आणि जर ती जिवंत झाली मग तिने जर तुझे स्केच म्हणजे तुझ्या गुंडाचे स्केच जर अर्जुनला हे तयार करून पाठवले आणि तो गुंड जर ऐन वेळेस अर्जुन समोर आला तर आता आपले काही खरे नाही आणि तो अर्जुन सुभेदार नावाचा आहे, त्यामुळे आता आपल्याला काहीतरी करावेच लागतील। म्हणून तो गुंड म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, ती सायली म्हणजे ती मुलगी हॉस्पिटलमध्येच आहे ना, मग तिला कसे मारायचे ह्याचा मी आणखीन एक प्लॅन करतो। तेव्हा मात्र तो गुंड स्वतः हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि प्रिया ही सर्व साक्षीला सुद्धा सांगितलेले असते की आता ती सायली जिवंत झाली आणि आता आपल्यापुढे कोणतेही संकट म्हणजे तो अर्जुन सुभेदार आपल्याला सोडणार नाही। प्रिया आणि साक्षी सुद्धा खूप घाबरलेल्या असतात। तेव्हा मात्र घरातील सर्वजण हे घरी गेलेले असतात आणि चैतन्य अर्जुनच तेथे असतात। तर लगेच तो माणूस चोर पावलांनी हा सायलीच्या त्या रूममध्ये आलेला असतो आणि सायली ही शुद्धीवर म्हणजे आलेली असते, पण सायलीला झोप लागलेली असते आणि लगेच तो हा येतो आणि सायलीच्या त्या सलाईनमध्ये एक विषारी औषधांचे इंजेक्शन सोडण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा मात्र अर्जुनला थोडासा आवाज आल्यासारखा होतो। एवढ्यात सायलीला शुद्ध येते आणि सायली लगेच ही जोरात अर्जुन सर असे ओरडते। तर लगेच अर्जुन हा आतमध्ये येतो आणि मिस सायली काय झाले, तेव्हा तो माणूस तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र अर्जुन लगेच त्याच्यावर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा ते इंजेक्शन खाली पडलेले असते। तेव्हा मात्र सायलीचा हा जीव वाचलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की ह्या माणसाला मी नक्की हॉस्पिटलमध्येच बघितलेले आहे आणि त्या दिवशी तो हॉस्पिटलमध्ये काय करत होता। तर अर्जुनच्या सर्व काही लक्षात येते आणि अर्जुनला असे वाटते की सायलीच्या जीवाला धोका अजूनसुद्धा आहे आणि लगेच अर्जुन त्या माणसाला म्हणजे आता मी तुला सोडणार नाही, तो माणूस तिथून पळून जातो। मात्र तो माणूस लवकरच अर्जुनच्या हाती लागणार असतो आणि त्या माणसामुळे अर्जुनला हे महिपत आणि नागराज यांचा हे सर्व प्लॅन आहे हे सर्व सत्य अर्जुन समोर येणार असते। तेव्हा आता अर्जुनने सायलीचा जीव वाचून त्या नराधमाला पापाची शिक्षा कशी देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।